आत्मा नमस्ते. जय गुरुदेव. आत्मा नमस्ते. जय गुरुदेव. आज रमेशजींचं खूप खूप स्वागत आहे. हा आजचा सेशन धन्यवाद. हा आजचा सेशन रमेशजींचं भरपूर असं कौतुक करणं आहे आणि ज्या साधना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केल्या त्यासाठी हा स्पेशल ओकेजन आहे. म्हणजे हे माझ्यासाठी तर फार मोठं सेलिब्रेशन आहे. थोडंसं रमेशजींबद्दल मला स्वतःला कौतुक करायचं आहे. मागच्या मार्च महिन्यामध्ये 28 मार्चला रमेशजींचं जॉईनिंग झालं 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये. ओमकार साधना 3D to 5D 5 दिवसाचा ओमकार साधनेचा हा त्यांचा वर्कशॉप होता. डे 1पासून अगदी उत्साहाने कोर्स केलेला, खूप छान कोर्स झालेला. ॲक्च्युली सर्व बॅचच डिवाईन बॅच होती आणि ती बॅच वर्ल्ड हिलिंगसाठी सिलेक्ट झाली आहे आणि त्यांचं ट्रेनिंगही सुरू झाले आहे. वर्ल्ड हिलिंगसाठीचं त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. तर हा फार सुंदर योग आहे. याच्यापैकी रमेश वर्मा एक आहे की ज्यांना सांगितल्या होत्या, सगळ्या बॅचलाच सांगितलेल्या, सगळ्या साधना, सगळ्या ग्रुपला, सगळ्या समूहालाच सांगितल्या गेल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 वेळेच्या साधना होत्या, ज्या सगळ्यांचा अतिशय चॅलेंजिंग असा विषय होतो. तो म्हणजे सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता, त्यानंतर 3 वाजता दुपारचे, त्यानंतर संध्याकाळचे 6 वाजता आणि रात्रीचे 10 वाजता. या 5 वेळा आपण कुठेही असलो, काहीही करत असलो तरी अलार्म लावून 1 मिनिटासाठी ओंकार करायचा. 5 वेळची ही ओंकार साधना होती. ती स्पेशल इंटेन्शनने करायला घेतलेली होती. आणि हा जो प्रवास आहे हा रमेशजीने इतक्या आनंदाने करायला सुरुवात केली की ह्या पूर्ण वर्षभरामध्ये असा एकही दिवस झाला नाही की त्यांचा ह्यावेळेची साधना झाली आणि त्यावेळेचे मेसेज मला आले. असा रेग्युलर त्यांचा हा प्रवास आहे. आणि त्या प्रवासासाठी स्पेशली मी त्यांना आज या 1 वर्षामध्ये काय काय त्यांना ओंकाराची, सुप्रीम डिवाईन फिनोमिनाची काय प्रचिती आली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये 3D to 5Dचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं हे मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी स्वतः फार उत्सुक आहे की इतक्या सुंदर साधना त्यांनी केल्यात. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. असा प्रत्येक ओंकार साधक तुमच्यासारखाच असावा अशी या ब्रह्मांडाला, ईश्वरचरणी, गुरुचरणी माझी खरोखर प्रार्थना आहे की असे असे योग धन्यवाद. यावेत आणि खरोखर खूप बरं वाटावं की आपण ओंकार साधना इतक्या सुंदर सोल्सला शिकवतो आहोत. तर ओंकार साधनेचा आता ही 1 वर्षाची प्रचिती मला खूप छान तुमच्याकडनं ऐकायची आहे. हो. आता कसं आहे की ओंकार साधना अं, हे मी वर्षभर केल्या, पण त्याला करून घेणारे जे आहेत गुरु, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. तुम्हाला मी धन्यवाद देतो. शिव भगवानांना धन्यवाद देतो. शिव परिवारांना धन्यवाद देतो. आणि ह्यामध्ये जे माझे गुरुबंधू आहेत सगळे, ज्यांनी माझ्या बॅचमध्ये किंवा असं ओंकार साधना केलेल्या आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो आपण शिकवलेला आहे, त्याचाही काहीतरी परिणाम तो असावा, असं मला वाटतं. बरोबर. नक्कीच हा. आहे. सुप्रीम डिवाइन फिनॉमिना यामध्ये मी पहिल्यांदा 5 दिवसाचा कोर्स केला. आता हा कोर्स कसा केला की मी जस्ट एक स्क्रोल करत होतो माझं इंस्टाग्राम, तर मला मला ओंकाराची पहिल्यापासून थोडीशी आवड होती, गोडी होती. आणि त्यामध्ये मला तो तुमचा फोटो आणि त्या साधनेचं जे आहे हे सगळं दिसलं मला. मी म्हटलं आपण करूया, आणि त्याच्यामध्ये साधना लिहिलेलं होतं असं, ओंकार साधना. म्हणून मला ते जास्त अट्रॅक्ट झालं. परत ते 3D to 5D हे एक नवीन माझ्यासाठी होतं की 3D to 5D काय आहे. म्हणून मी 5 दिवसाचा कोर्स केला. तर त्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये जे मला काही फील झालं किंवा मला अचीव्ह झालं, आता ते शब्दात सांगणं थोडंसं कठीण आहे. पण तरी सिंपल शब्दात मी सांगतो की जी ऊर्जा आणि जी शांतता आणि जी स्थिरता मला त्या 5 दिवसामध्ये एक अनुभवाला आली, त्यामुळे मी पुढे मास्टर कोर्समध्ये प्रवेश घेतला. तर मास्टर कोर्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर 3D to 5D ही कन्सेप्ट थोडीशी मला म्हणजे वेगळी होती. परंतु त्याचा नेमका अर्थ काय आहे, की जगण्यामध्ये आपल्याला जे आपण स्वतःचीच एक फील्ड कमी करून घेत असतो. स्वतःलाच थोडंसं असं रिस्ट्रिक्ट करतो. जसं एक गाय किंवा बैल त्या खुंटीला बांधलेला असतं आणि तो जेवढा फिरतो तेवढंच त्याला वाटतं एवढीच माझी दुनिया आहे. तर हे असंच सगळ्यांच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत तसंच होतं.
की आपलं एवढंच हे आहे. पण तो 5D हे याच्यामध्ये जी अबंडन्सी आहे किंवा आपण ज्या स्टेजला जाऊ शकतो, जे अचीव्ह करू शकतो हे फार मोठं आहे. ओंकार हे नुसते मंत्र किंवा असं नाहीये, ती एक बियॉन्ड इमॅजिनेशन पॉवर आहे हे त्यातनं मला कळलं. आणि जे तुम्ही सांगता की एक चुटकीसरशी तुमची कामं होतात. तुमची चुटकी सारखी माझी कानाला वाजत असते, की ते काम होतंय, आपलं होतंय. पुढे आपण जातोय. हे आपल्याला अचीव्ह होतंय. असं सगळं ते बरोबर. मला नंतर याच्यामध्ये जाणवायला लागलं. आणि राइट. त्यामध्ये तुम्ही जो मला एक पॅटर्न दिला म्हणजे जी साधनेची एक वेळ दिलेली होती, की या वेळेला तुम्ही साधना करायच्या. तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तो इंटरेस्ट आला आणि त्या साधना माझ्याकडनं करून घेतल्या गेल्या. त्या मी केलेल्या नाहीये, त्या करून घेतलेल्या साधना आहेत. बरोबर. हां, हां, कारण ते तसंच आहे. बरोबर हे आहे. मला म्हणजे स्वतःलाही तसं वाटतं, की हे मी करत नाही, हे कोणतरी करून घेतंय. कारण कसं आहे त्यावेळेला मला ऑटोमॅटिक ती वेळ दिसते आणि मी तिथे खेचला जातो आणि ते माझ्याकडनं होतं. छान. असा हा फार मोठा अनुभव माझा यातला आहे. आणि वर्षभर साधना करणं म्हणजे जो माणूस आता फिरतीवर असतो आम्ही साईटवर, याच्यामध्ये वर्षभर हे सगळे टायमिंग आणि हे सगळं सेट करणं किंवा ते त्या टाईमला होणं पर्टिक्युलर, हे माझ्या मते थोडंसं सुरुवातीला असं वाटायचं, की असं होणार का आपल्याला? पण आज मी बघतोय वर्ष झालंय आणि मी केलेलं आहे. आणि नुसत्याच साधना ओंकारच्या असं नाही, त्याच्यामध्ये जे काही एक्सरसाइज किंवा काय दिलेले होते, हे माझ्या पद्धतीने मी केलेले आहे. आणि एक शब्द मला आठवतो, की जमेल तसं करा. जमेल तसं करा याचा अर्थ कधीही करा असं नाही. मी जमेल तसं केलेलं आहे किंवा हं. कसंही करा, कधीही करा असं मी अर्थ घेतलेला नाही. जमेल तसं करा, पण करा. आणि ते राइट. झालेलं आहे त्या वेळेला. आता याच्यामध्ये माझे अनुभव म्हणजे काय आहे, की एकतर सगळ्यात पहिल्यांदा जिथून मी चालू केली, 5 दिवसाची साधना असो किंवा मास्टर कोर्स असो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिस्त. आणि मी तुमच्याकडनं ते आसन काय असतं ओंकारासाठी, ते आसन सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं ते आजपर्यंत तेच आसन मी वापरतोय. वाह! खूप छान. ज्यूटचं कापड, पांढरं कापड, लाल कापड हे टाकून हे मी आतापर्यंत त्याच्यावरच साधना केलेल्या वाह! आहेत आणि व्हेरी गुड. ऑफिसमध्ये एक सेट आहे ते मी त्याच्यावरच बसलेलो आहे आता. वाह! त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आसनाची शिस्त मला लागली, की आसन पाहिजे. कुठेही बरोबर. बसून आता कारमध्ये असेल तर एखाद वेळेस ते थोडंसं होतं. पण बाकी इतर वेळेस त्या आसनावरच त्या माझ्या साधना होतात. वाह! आणि वेळेची शिस्त म्हणजे आतापर्यंत कुठली झूम मीटिंग असेल, मला मेसेज मी बघितला नाही बघितला, पण त्यावेळेला बरोबर आठवतंय की मेसेज बघूया आणि ती झूम मीटिंग माझी पूर्ण अटेंड होते. जवळ-जवळ 99% मला वाटतं मी ते अटेंड केलेले आहेत झूम मीटिंग वाह! व्हेरी आणि गुड. जे सांगितलं त्यामध्ये त्याप्रमाणे केलेलं आहे. राइट. तर त्याचे रिझल्ट म्हणजे काय आहे, की एक जीवनाला शिस्त लागली. आता शिस्त कशी, की सुरुवातीला काहीही करताना साधनेच्या आधी गुरूचं नामस्मरण, नंतर कुलदेवीचं नामस्मरण, मातृपितृदैवाचं नामस्मरण, आई-वडिलांचं नामस्मरण आणि शिवभगवान, शिवपरिवार आणि जे तुम्ही समोर आहात, आत्मनमस्ते. आत्मनमस्तेचा अर्थ मला कळला त्यावेळेला, की आत्म्याला आत्मा कनेक्ट होतोय आणि ते बरोबर कॅच होतंय. नुसतंच आपण नमस्कार करण्यात काही अर्थ नाहीये. आत्मनमस्ते या शब्दाला माझ्या दृष्टीनं फार मोठी किंमत त्यावेळेला मला कळली. बरोबर. आणि आत्मनमस्ते गुरुदेव. म्हणजे त्या गुरुदेवाला आपण डायरेक्ट कनेक्ट होतोय आणि ते आपलं कार्य करून घेतंय. बरोबर. असं म्हणजे आता हे ॲक्चुअली 5D, 3D टू 5D हे तुमचं पॅटर्न सेटिंग आहे असं मला वाटलं. हे पॅटर्न सेटिंग आहे, की आपले मनाचे पॅटर्न, शरीराचे पॅटर्न, झोपेचे पॅटर्न, वागण्याचे पॅटर्न, दिवसभरात आपण जे काम करतो त्याचे पॅटर्न, हे ऑटोमॅटिक पॅटर्न चेंज होतात. याचा फार मोठा अनुभव मला आलेला आहे आणि लेटेस्ट अनुभव तुम्हाला सांगतो. हे तर अनुभव आहेतच प्रचंड भरपूर.
की जे शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहेत. आता लेटेस्ट अनुभव काय आहे की मी सकाळी कामाला सुरुवात करताना आधी विचार करायचो. रात्री थोडा विचार करायचो. थोडीशी झोपेला अडचण व्हायची. मला झोप येते, पण विचार करताना थोडा एक अर्धा तास मागे पुढे व्हायचं. आता त्यावेळेला पण विचार करत नाही मी. त्यावेळेला जे मंत्र असतात, काय म्हणायचं असतं, ते म्हणून मी झोपतो आणि झोप येते. सकाळी उठल्यावर पण मी कुठलाही विचार करत नाही. कुठे जायचं, काय करायचं आज, काही नाही. आता या 3 महिन्याचा माझा मोठा अनुभव असा आहे, की ओंकार मला वाटतं माझ्याकडनं हे सगळं करून घेतो, की आज तू इथे पहिल्यांदा जा आणि ते काम कर. असंच होतंय म्हणजे इट इज अ फॅक्ट, की हे असं होतंय. बरोबर. म्हणजे इकडे पळ, तिकडे पळ याच्यापेक्षा इथे जा, इथे तुझी गरज आहे आणि तिथून मग पुढच्या कामाला इथे जा. ती जी लिंकअप म्हणजे ती जी लाईन आहे दिवसभराची प्रॉपर कामाची ती प्रॉपर अगदी परफेक्ट मार्गदर्शन दिलं जातं. लागते. हां. आता एक परफेक्ट 3 मार्गदर्शन. दिवसापूर्वीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. माझी सून इंटिरियर करते आणि आता काही जॉइंटली 1-2 आम्ही ती कामं करतोय. हां. तर तिथे एका ठिकाणी असं काहीतरी होतं, की ते काम पुढे जात नव्हतं आणि मला आदल्या दिवशी वाटलं, की आपण जावं. पण परत ते त्या दिवशी मी कॅन्सल केलं. म्हटलं बघू उद्या आणि दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं, की तिथे जायलाच पाहिजे. मी ओके. गेलो. तिथे काय अडचण होती अर्धा तास सॉल्व्ह केली. परत आलो. ते काम पुढे गेलं. म्हणजे ही जी कामाची लाईन लागलेली आहे, ही ओंकार करून घेतोय. बरोबर. हे पूर्ण नक्कीच आहे. मार्गदर्शन दिलं जातं. पूर्ण काय करायला मार्गदर्शन पाहिजे त्याचं काय संपूर्ण करायला गाईडन्स पाहिजे, गाईडन्स दिलं जातं. संपूर्ण आणि मी प्रत्येक काम आता ओंकारवर सोडलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही जाताना, घरातनं बाहेर निघताना ओम आणि गुरूंचं नाव घेतल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. माझी पहिल्यापासून तशी गुरूंचं नाव घेऊन देवाला नमस्कार करून सवय होती. पण आता त्याच्यामध्ये ओंकाराची पॉवर पण ॲड झालेली आहे. बरोबर. हां. आणि ओम गुरुदेव असं ते सुरुवातीला निघतं. आणि मग मी गुरूंचं बाहेर स्मरण पडतो केलं. आणि ती कामं ऑटोमॅटिक होतात. मला काही आता टेन्शन फारसं असं काही घ्यायची गरज नाहीये. हां. ती 50% ऑलरेडी झालेली असतात. बरोबर. कोणाच्या तरी थ्रू ती झालेली असतात. खूप छान. दुसरं काय आहे, की सुरुवातीपासून ब्रीथिंग पॅटर्न सुद्धा आपला चेंज माझा झालेला आहे. नंतर मनाची भीती हां. ही सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. प्रत्येक वेळेला आपण भीती बाळगतो कशाचं ते हे काय होणार आहे आता साईटवर काय झालेलं असेल किंवा हं. घरात काय झालेलं असेल. ही जी हं. भीती आहे मी आता बिंदास. म्हणजे उगाचच्या चिंता, उगाचची भीती, उगाचचे उगाच टेन्शन सगळे चिंता गायब. काही करायच्या नाही. सगळे निघून हां. गेलेत. आणि अगदी त्यातूनही काही समोर आलं तर त्यातनं मार्ग काढायचे बरोबर मार्ग मिळतो. असं आहे. बरोबर. कॉन्फिडन्स लेव्हल वाढली. नंतर जे थिंकिंग लेव्हल आहे हे पॉझिटिव्ह आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आदेशानुसार जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात, हे डिलीट कॅन्सल त्यावेळेला म्हटल्यामुळे ते इमिडिएटली. बरेच कष्ट कमी इमिडिएट ते कमी होतात. लगेचच्या लगेच असं कॅन्सल करून टाकायचे, डिलीट करून हां, टाकायचे. असं एक गणित आहे. नंतर बैठकीचं गणित माझं चांगलं सुधारलेलं आहे. मी बसू शकतो 40 मिनिटं. वा. 40 मिनिटं, 20 मिनिटं, 21 मिनिटं मी कार्मिक करतो, 21 मिनिटं फास्ट ओंकार साधना करतो. तर माझी 40 मिनिटाची बैठक तशी झालेली आहे. वा. आणि त्याच्यापुढे मी आता वाढवण्याचं चाललेलं आहे माझं. कशी वाढवावी काय? व्हेरी गुड. तर तो एक प्रकार माझा चांगला झालेला आहे. हां. साधनाही उत्तम होत आहेत, अनुभवही भरपूर येत आहेत. असं सगळं हे गणित आहे ओंकारामुळे. हां. आणि हेल्थ कशी झाली तुमची? या आणि सगळ्या हेल्थमध्ये प्रवासामध्ये फिजिकल एनर्जी हां, कशी वाढली? ह्या प्रवासामध्ये काही हेल्थ इश्यूज होते माझे. पण हां. मला ते वाटतं, की असं ते 50-60% तरी कमी झालेले आहेत. त्याची रिकव्हर अडचण होऊन मला गेली. येत नाही. नाहीतर मला 40 मिनिटं बसणं म्हणजे मला एकदा मध्ये उठावं लागायचं. बरोबर. तर ते कमी झालेलं आहे. राइट. म्हणजे 40 हेल्थवर मिनिटचा अगदी आरामात 40 मिनिटं एका ठिकाणी बसू हां, शकता, जे आधी अजिबात आरामात पॉसिबल बसू नव्हतं. शकतो मी. हो, व्हेरी गुड. हो. आणि जे काही निगेटिव्ह आहे ते मग काळ्या पेनाने लिहून ते ते नष्ट केलं जातं. नष्ट डिलीट केले मारलं जातात. जातं त्याला, की याचा डिलीट माझ्या मारलं आयुष्याशी जातं. काही एक संबंध नाहीये. हां. तर त्याचाही बराच म्हणजे फरक पडतो. हां. अनुभव त्याचेही येतात, की मध्ये जे मला बसता येत नव्हतं, पाठ सरळ ठेवता येत नव्हती.
असं जड व्हायचं खाली मांड्यातून वगैरे, तर मी तो प्रकार लिहून काढला. मला असं होतंय, मला असं होतंय, आणि काही दिवसांनी ते बंद झालं. बंद होऊन गेलं, ते निघून गेलं. हा, दॅट इज रिअल फॅक्ट. ते निघून गेलं. आता काही 1-2% असेल, पण ते मी केअर करत नाही त्याची, ते राईट. ऑटोमॅटिक. ते आज रिकव्हर आज होऊन गेलं. सकाळचं आज सकाळचं उदाहरण, मला पाणी घेताना माझ्या पाठीत चमक भरली. हा, आता म्हटलं काय करावं, हा, तरी मी बसलो साधनेला. साधना करत असेपर्यंत मला काही जाणवलं नाही म्हणजे. हा. आणि उठताना थोडा त्रास झाला, पण नंतर तोही बंद झाला. इझिली रिकव्हर होऊन इझिली गेलं. हा रिकव्हर होऊन गेला. छान. असे हे अनुभव आहेत, की जे म्हणतात ना, की साखरेची गोडी साखर खाल्ल्याशिवाय, मधाची गोडी मध चाटल्याशिवाय कळलं नाही. तसं हे अनुभव आहेत, की नुसते ऐकून असं नाही, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच तुम्हाला ते लक्षात येणार आहे, की खरं काय बरोबर, आहे, बरोबर, ओंकार काय करू शकतो आपल्या जीवनामध्ये परिणाम, बरोबर. आणि काय त्याच्यामधनं होऊ शकतं. हे छान. चुटकी चुटकी माझ्या कानात प्रत्येक वेळेला वाजते. हा, आपल्याला आणि ह्या ती लेवल पर्यंत जायचं आहे. ह्या आपण लेवल एखादी चांगली पर्यंत इच्छा केली जायचं, की ती अशी पूर्ण झाली पाहिजे. ती व्हायला पाहिजे येस, असं, आणि आणि ती होते. होत आहे. होते. अनुभव बरोबर येतोय ना. त्याचा, प्रचिती येते तशी, की आपली अनुभव कामं येतो. अगदी तितकीच इझिली होत आहेत. मध्ये काही हा, ऑब्स्टेकल नाही, काही नाही, काही नाही. ऑब्स्टेकल असेल तरी मार्ग दाखवले जातात आणि ते आपल्याला त्या कामापर्यंत नेऊन ठेवलं जातं. बरोबर आहे. कारण ह्या मास्टर कोर्स मध्ये कसं होतंय, ओंकारची साधना तर होतीच आहे. हां, याशिवाय आपल्या कुलदेवीची किंवा सूर्याची साधना, हां. अमावास्येची साधना, पौर्णिमेच्या साधना, ह्याही घेतल्या जातात. त्याचेही बरेच परिणाम आपल्या ओव्हरऑल लाईफवरती किंवा बरोबर. शरीरावर म्हणा, ते होत राहतात. खूप छान. हा आता सगळा शरीर, हा, महत्त्वाचा प्रवास आहे. अमावस्याच्या महत्वाचा पौर्णिमाच्या ज्या प्रवास आहे. साधना आहे, त्या अगदी महत्त्वाच्या हा, आहे. कारण त्या वेळेला हो, आपल्या एनर्जी लेवल खूप हाय असतात, खूप महत्त्वाच्या काय असतात. असतं. त्यावेळेला त्या ओंकार साधना करणं किंवा कार्मिक हिलिंग करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते केल्यामुळे हा, जे तुम्हाला अनुभव आला आहे, की तुमचे मार्ग मोकळे झाले आहे, सगळ्या साधना तुमच्याकडनं करवून घेतल्या गेल्या किंवा करून घेतल्या. सगळ्या गोष्टीला तुम्हाला मार्गदर्शन दिलं गेलं, असं नाही असं कर. याचा अर्थ तुमच्या हो, जे युनिव्हर्सल ब्रेन, हे आपल्या आतमधलं जे चक्र आहे, ते चक्र ॲक्टिवेट झालेलं आहे. ट्रू विजडम, कशी डिसिजन घ्यायची, कोणती डिसिजन घ्यायची, हे सुद्धा ॲक्टिवेट झालेलं आहे. बरोबर, हो. आणि आणि त्यामुळे डिसिजन जेव्हापासनं फार सुंदर होत आहेत. बरोबर. जेव्हापासनं साधनं सुरू केलं, तेव्हापासनं माझे कुठलेही डिसिजन असे, मला नाही वाटत 99% फेल गेलेले आहेत असं. म्हणजे बरोबर. ते सक्सेसच होतात. मी जो डिसिजन घेतो आणि तो माझ्याच याच्यावर घेतो आणि सांगतो, की बाबा ओम. मग तो डिसिजन जो आहे किंवा गुरूंना नमस्कार करतो, तो डिसिजन योग्यच होतो. बरोबर आहे. किंवा आपण काही पूर्ण जरी सरेंडर टेन्शन आहोत. आलं, हां, पूर्ण सरेंडर. काही पूर्ण जरी सरेंडर आहोत. टेन्शन आलं, तरी मी नाही विचार करत, सोडून देतो. वा, आणि ते खूप होतं सुंदर. बरोबर. छान. असं आहे. आजचा हा होतं बरोबर. शुभ दिवस आहे. तुमचा हं, 28 मार्च मी खरोखर पूर्ण दिवस सेलिब्रेट केला. पूर्ण दिवस ज्या ज्या माझ्या साधना हं, असतात, हं. त्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला हिलिंग दिल्या गेल्या. आणि खरोखर मी प्रार्थना केली आणि मीही माझं मॅनिफेस्टेशन केलं, की या पद्धतीचे सोल आपल्याकडे मास्टर ओंकार करण्यासाठी येऊ देत. ओके, की ज्यांना प्रत्येक वेळेचं, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून घेण्याची इच्छा आहे, की ॲक्च्युअलमध्ये हो. अध्यात्माचा प्रवास कसा केला जातो आणि त्यामध्ये किती महत्त्वाच्या सगळ्या प्रत्येक एक छोट्या मोठ्या गोष्टी, जिथे आपण कुलदेवतेचं साधना करतो किंवा आपल्या इष्टदेवतांच्या साधना करतो किंवा आपल्या पितृदेवतांच्या साधना करतो किंवा आपले कार्मिक मंत्र करतो, या सगळ्या गोष्टीने आपली स्पिरिच्युअल लेवल हळूहळू हळूहळू पूर्णत्वाला जाते. आणि मग ही स्टेज येते, जी स्टेज तुम्हाला प्राप्त आहे, की कामं अगदी इझिली व्हायला लागले. असं जाणवतं की सगळं काही माझ्याकडनं करून घेतलं जातं. एक शक्ती माझ्याबरोबर आहे, जी मला प्रत्येक वेळेला गायडन्स हां, देते. आणि जर मला मेसेज आला आहे की मी आज इथे नाही, इथे जायला पाहिजे, तर आतमध्ये पूर्णपणे आवाज येतो की हेच आजच्या दिवसासाठी योग्य आहे आणि हे केलंच पाहिजे. हे तर हा जो बरोबर. तो तुमचा आता प्रवास हा आहे, तो अनुभव त्या आहे. ओंकार साधनेने, जे तुम्ही पूर्णपणे डेडिकेशन दिलं, समर्पण दिलं आणि मनापासून केलं,
आणि माझा तर अनुभव असा आहे की तुम्ही याच्या आधी जिथे कुठे साधना केल्यात त्या पण इतक्या प्रामाणिकपणे केलेल्या आहेत की त्या प्रामाणिकपणाची तुम्हाला इतकी सवय झाली आहे की तो प्रामाणिकपणा म्हणजे आधीपासून जेवढ्या तुम्हाला ह्या जन्माच्या तुमच्या साधना आठवतात आणि ज्या ज्या तुम्ही माझ्याशी प्रत्येक वेळेला डिस्कशन केल्यात त्या तेवढ्या सगळ्या साधना मला जाणवत आहेत की त्या तुम्ही मनापासून समर्पित होऊन केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच त्या सगळ्या गोष्टींचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, तर हा हो. तुमचा फार सुखद सुंदर असा अनुभव आहे आणि माझ्या आयुष्यामधला हा मिरॅकलस अनुभव आहे. कारण येताना उत्साह घेऊन येतात, हो आम्ही फार मेहनत करू, आम्ही सगळं काही करू, पण प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा येतं तेव्हा मग त्या सगळ्या गोष्टींना खरं उतरणं हे एक मनाची खूप स्थिरता मोठी लागते की नाही मला करायलाच पाहिजे. हा जो स्थिरपणा आहे हा प्रत्येकामध्ये यावा. ओके, आणि प्रत्येकाने ह्या बर. पद्धतीने आपलं स्वतःचं अध्यात्माचा प्रवास करावा ही माझी आजच्या शुभदिनी फार मोठी इच्छा आहे. आणि याच्यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला आठवतं की तुम्ही नेहमी सांगता की इकडनं हिलिंग चालू आहे, इकडनं ब्लेसिंग्स आहेत आणि ते रोजच्या रोज तुम्ही टाईप करून पाठवता. तर ते सुद्धा काम करतात ना आणि तो एक थोडासा त्याचा आधार असतो किंवा त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेव्हल एवढी वाढते की नाही आपल्याला हिलिंग चालू आहे, आपल्याला ब्लेसिंग्स आहे, गो आहे. त्याच्यामुळे येस, आपण आपण गुरूंना बिंदास होतो. कनेक्टेड आहोत. आपल्याला कुठून तरी गुरुंना एक पॉवर कनेक्टेड येते आहे. आहे. राईट. आत्म नमस्ते, आत्मा टू आत्मा कनेक्टेड आहे. जसं राईट. ते आणि म्हणतात ना की आणि हे माझं हे सातत्याने आहे. जसं की मी सांगते की सातत्य आहे. बसल्यानंतर सातत्याने हिलिंग चालू असतात. हो. सातत्याने कोण जितके कोर्समध्ये आहेत, मास्टरच्या कोर्समध्ये आहे, 5 दिवसाच्या कोर्समध्ये आहे, जितके आपल्याकडे आलेले आहेत शिकण्यासाठी, अध्यात्माचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी, त्या सगळ्यांना कंटिन्युअसली हिलिंग दिल्या जातात. ओके, हिलिंग का दिल्या जातात? बरोबर. जेणेकरून त्यांचे मार्ग मोकळे व्हावे, त्यांना बाहेरून एनर्जी मिळावी की येस तुझ्याबरोबर एक एनर्जी आहे, तू सुरू तर हो. बरोबर, तू हा. सुरू तर हो, ती एनर्जी आहे तुझ्याबरोबर. त्यामुळे सगळ्यांना पुशअप आपण म्हणतो, एक प्रकारचा टेकू लावला जातो, तर तो टेकू सगळ्यांनाच लावला जातो. ओके, तो त्याच्यामध्ये मोठा कुणालाही आधार त्याच्यामध्ये हा, राहतो. तो दुजा भाव कोणालाही केला जात नाही. जो येतो बसलाय आणि सांगतोय मी साधना करतोय, ठीक आहे, येस, त्यांना ती हिलिंग दिली जाते. 5 दिवसही दिली जाते आणि मास्टर कोर्सला तर ती रेग्युलर रुटीनमध्ये दिली जाते. ओके, त्यामुळे हो. त्या हिलिंग तर चालूच असतात आणि त्या सर्वांनाच चालू आहे. ओके, बऱ्याचशा हिलिंग अशाही आहे की या ब्रह्मांडाला, या युनिवर्समधल्या प्रत्येक ॲनिमलला, प्रत्येक प्राण्याला, ह्या विश्वाला सगळ्यांसाठी काही वेळ दिला जातो आणि त्या विश्व शांतीच्या, विश्व आनंदाच्या, विश्व सुखाच्या हिलिंग चालूच आहे. आणि तुमच्या साधनेचा त्या सगळ्या साधनेंना सहभागच होतोय, त्याला सहकार्यच मिळतं आहे. तुम्ही ज्या साधना करता बरोबर. त्याच्यामुळे ह्या विश्वामध्ये आनंद शांती प्रस्थापित करण्याला खूप मोठं सहकार्य दिलं जातं. त्यामुळे तुमच्या साधना तुमच्यासाठी पण आहे आणि ह्या भूतलावरच्या सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी पण आहे. जे आपण प्रार्थना करतो की सगळ्यांचं कल्याण होत आहे, तर त्या सगळ्यांच्या कल्याणामध्ये तुमच्या प्रार्थना, तुमचा ओंकार त्यासुद्धा सामील आहे. ओके, तर ह्या आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला ऍड करायची आहे की झाड म्हणजे जसं तुम्ही झाडांशी पण कम्युनिकेशन करायला सांगता, प्राण्यांशी पण कम्युनिकेशन करायला सांगतो. तर याचे अनुभव मी पण घेतले. म्हणजे प्राण्यांचे तर मला अनुभव आलेले आहेत, राईट. की जे म्हणजे आधी घाबरून एखाद्याला पळतात. प्राणी दिसला की तो आपल्याला घाबरून पळतो. तसं काही बरोबर. होत नाही. जवळ येतो उलट आणि बरं वाटतं. मध्ये मांजराचं पण मी एक एक्झाम्पल किंवा फोटो टाकला होता, की जे माझ्याशी गुरफटून असं गोल, 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 गोल फिरून माझ्याशी बसते. मला पुढे जाऊ देत नाहीये ते. असे बरेच अनुभव मला त्याच्यामध्ये आले. हां. हां, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारे जे एक ऊर्जा मिळते किंवा शक्ती मिळते आणि सगळ्या प्रकारे जी आपली अ, प्रगती होते ह्याच्यामध्ये, ती अशी नुसती एका याच्यामध्ये होत नाहीये. ओव्हरऑल सगळ्या डायमेन्शन्सनी ती होते. सर्वांगीण विकास. सर्वांगीण ॲनिमलशी पण विकास जसा आपण कम्युनिकेशन म्हणू करता येतं, शकतो. प्राण्यांशी पण कम्युनिकेशन करता येतं, या हां, हां. ब्रह्मांडाच्या सगळ्या एनर्जीशी कनेक्ट होता येतं. सगळ्या एनर्जीशी कनेक्टेड आपण होतोय असं वाटतं. येस, आपण ओंकाराने, ओंकार साधनेने परिपूर्ण व्हावे हीच सदिच्छा हां. असते आणि म्हणून तुम्हाला वेळोवेळी काही प्राण्यांच्या गोष्टी करायला सांगितल्या जातात, काही रिच्युअल हं. झाडांचे दिले जातात, जेणेकरून तुम्ही ह्या निसर्गामध्ये, या ब्रह्मांडामधल्या त्या एनर्जीशी कनेक्ट झाला पाहिजे. कारण त्यांच्यामधला जो ओंकार आहे तो पण फार प्युअर, फार शुद्ध आहे. ही चराचर अख्खी सृष्टीच ओंकाराने भरलेली आहे. त्यामुळे आपल्याला बरोबर. फक्त त्या ओंकारापर्यंत कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे हळूहळू हां. तुम्हाला कुठल्या तरी कारणाने, रिच्युअलने आता तिथे नेलं जातं. दिलेले बरोबर एक्सरसाइज दिलेले असतात, पण ते 100% होतात
असं नाहीये. काही बरोबर. प्रमाणात होतात, कधी होत नाही. पण त्याला जे ब्लेसिंग आणि हे आहेत, त्यामुळे ते होत राहत. असं आहे. छान. असं आहे. अशा या जसं साधना आपण ह्या म्हणतो हां. शरीरावर मनाचा ताबा असतो, मनावर तुमच्या बुद्धीचा ताबा, बुद्धीवर आत्म्याचा ताबा असतो. पण आत्मा तो जर प्युअर होत असेल, तर हे खालच्या गोष्टी ऑटोमॅटिक होत राहतात. येस. यू आर असं आहे. 100% राईट. आणि ह्या ओंकार हां. साधनेमध्ये आपण तोच प्रकार करतोय की आपण आत्म्याचं शुद्धीकरण करतोय, आत्म्याला जागृत करतोय. हां. ओंकारामधनं आपण आपल्या सोललाच, त्यालाच सोल हिलिंग म्हणतात, त्यालाच कार्मिक हिलिंग करतात. हां. आणि आपण या आत्म्याचंच करतो. आणि जर आत्मा शुद्ध आहे, आत्म्याचंच हिलिंग झालेलं आहे, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा बाकीच्या अशा चुटकीसरशी होणारच. इतके सगळं होतंय. आणि ही हां. अनुभूती तुमच्या माध्यमातनं मला फार छान आली. हो ते. ओके. हां. आणि याच पद्धतीने आपण हे ट्रेनिंग कंटिन्युअसली करत आहोत. तुमच्या ह्या वर्षाच्या आणि पुढच्या वर्षाच्या साधनांमध्येही आपल्याला फार मोठा काय म्हणतात ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याच्यामध्ये पण, की ओंकारामध्ये सेकंड इयर काय काय माझ्या आयुष्यामध्ये अनुभूती आल्या त्या सगळ्याच बघायच्या आहेत. ओके. हं. संपूर्ण चक्र ॲक्टिवेशन करायचं आहे. सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. ज्या ज्या तुमच्या या भूतलावरच्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे ज्या साधनेला लागला त्या साधने अगदी मनापासून करा. माझी सोबत हो. आहेच, हिलिंग आहेच, कंटिन्युअस प्रेयर आहेच. ओके. तो माझा काय हं. म्हणतात रोल आहे आणि तो मला करणंच आहे. ते माझं काय म्हणतात कर्तव्य आहे. ते चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे तुमचं छान मार्गक्रमण करा. आणि आता आपण त्या गोष्टीवरती कार्य करायला आलो जे तुम्ही प्रचंड भव्य दिव्य असं घेऊन आलेलात. तर आजच्या दिवसापासून आपण त्या गोष्टीवरती कार्य करायला सुरू करूया. ओके. नक्की. ठीक येस. आहे. आत्मन आशीर्वाद आहेत तुमचे. शिवभगवानांचे. आत्मनमस्ते. जय गुरुदेव. आत्मनमस्ते. जय गुरु. लविंग ऑल डिवाइन सोल्स.